नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। विवाहित तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला असून माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत। पूजा वैभव आहे, वय 25 ही विवाहित महिला। विवाहानंतर केवळ 3-4 महिन्यातच तिला सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागले। मूल होत नाही, चारित्र्यावर संशय घेतला जातो, या कारणामुळे तिला वेळोवेळी मारहाण केली जात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे। शेवटी ऑगस्ट 21 रोजी धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून करण्यात आला व मृतदेह घराच्या शेतातील विहिरीत टाकण्यात आला, असा गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे। या प्रकरणी चांदवड पोलिसांनी पती वैभव आहेत, सासरे मोहनदास आहेत, सासू राजूबाई आहेत, भाऊ केशव आहेर आणि जाऊ रुपाली आहेर या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान नाशिकमध्येच आणखी 2 गुन्हे घडले आहेत। एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तरुणाने वारंवार बलात्कार केला। या घटनेत पीडिता गर्भवती झाल्याचे उघडकीस आले असून पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे। तर दुसऱ्या घटनेत जमीन वादातून एका महिलेशी अश्लील वर्तन आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लग्नासारख्या पवित्र नात्याच्या आडून होणारा छळ, लग्नाचे आमिष दाखवून होणारे अत्याचार आणि स्त्रियांवर होणारे गुन्हे समाजाला हादरवणारे आहेत। पोलीस तपासात खरी सत्यता पुढे येईलच, पण या घटनांनी पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे। असंच न्यूजसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। GD न्यूज।